नमस्कार. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सिनॉप्टिक माहिती. सरासरी समुद्र सपाटावरील मान्सून ट्रफ रेषा आता श्रीगंगानगर, भिवानी, आग्रा, बांदा, देहरी, पुरुलिया, कोलकाता आणि तेथून पूर्व आग्नेय दिशेने बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरात चक्रकार वारे कायम आहेत. गंगीय पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांवर आणि परिसरात वरच्या हवेतील चक्रकार परिवलन कायम आहे. आणखीन एक ट्रफ रेषा ईशान्य अरबी समुद्र पासून ते वरच्या हवेतील चक्रकार परिवलन जे गंगीय पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांवर आणि लागतच्या भागांवर स्थित आहे. अक्रॉस उत्तर गुजरात, उत्तर मध्य प्रदेश, आग्नेय उत्तर प्रदेश, झारखंड पर्यंत आहे. ऑफशोर ट्रफ दक्षिण गुजरात पासून कर्नाटक किनाऱ्यापर्यंत आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 5 जुलै विदर्भातील जिल्हे वर्धा, चंद्रपूर मध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी साऱ्या जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिवस 2 6 जुलै विदर्भातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिवस 3 7 जुलै विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता दर्शवली आहे. हवामानाचा अंदाज. दिवस 1 5 जुलै कुठलीही चेतावणी नाही. दिवस 2 6 जुलै विदर्भातील जिल्हे भंडारा, गोंदिया, गडचिरोली मध्ये मुसळधार पाऊस आणि वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली मध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे. दिवस 3 7 जुलै विदर्भातील जिल्हे भंडारा, गोंदिया मध्ये अतिमुसळधार पाऊस आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मध्ये मुसळधार पावसाची शक्यता तसेच वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. दिवस 2 पासून मुसळधार पाऊस आणि दिवस 3 पासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. तसेच वीज मेघगर्जनाची शक्यता सुद्धा दर्शवली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये जनरली क्लाउडी स्काय कंडिशन असण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात पुढील 24 तासात कुठलाही मोठा बदल होणार नाही. त्यानंतर पुढील 3 दिवसात 2 ते 3 अंश डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे आणि नंतरच्या दिवसात 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला फॉलो करू शकता. तसेच आधिकारिक वेबसाईट मौसम.imd.gov.in वर लॉग इन करून अधिक माहिती प्राप्त करू शकता. धन्यवाद.